नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 12th मधील फिजिक्स या सब्जेक्टमधील ऑक्सिलेशन ह्या टॉपिकचे प्रीवियस इयरचे बोर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM इन SI युनिट्स इज डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -36x. कॅल्क्युलेट इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियडिक टाईम. ओके, मग आपल्याला काढायचं काय, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड टाईम काढायचं आहे. जून 2025ला क्वेश्चन आहे, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, आपल्याला गिवन बघा काय दिलं आहे, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर किती दिलं आहे, -36x. ओके, आपला फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ का फाइंड आउट करायचं आणि पिरियड म्हणजे टी फाइंड आउट करायचं. राईट, आपण हे जे इक्वेशन आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -36x हे आपण कम्पेअर करूया डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -ω²x. ओके, मग ह्या दोन व्हॅल्यू सेम आहेत. ओके, आणि ह्या कॅन्सल होतील आणि ह्यामध्ये काय एक्स आणि एक्स कॅन्सल होतील. मग काय राहणार, -ω² इज इक्वल टू -36. मायनस मायनस गेट कॅन्सल, देअरफॉर ω² इज इक्वल टू 36. मग ओमेगाचं स्क्वेअर रूट घेतलं तर ओमेगा येतो. मग 36चं स्क्वेअर रूट काय येतं तर 6 rad/सेकंड. ही तुमची झाली अँग्युलर फ्रिक्वेन्सी झाली. ओके, मग अजून आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. ती कशी काढणार, एफ इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2π. ओके, ओमेगाची व्हॅल्यू आपली किती आहे, 6 आहे. 2 × π म्हणजे 3 × 2 × 3.14. राईट, मग बघा 6 डिवायडेड बाय 2 4 जा 8, 2 1 जा 2, 6 2 3 जा 6, मग 6 अपॉन 6.28. मग ह्याचं डिव्हिजन आपलं किती येतं तर 0.955 हर्ट्स. ओके, आपण काय काढली आता, फ्रिक्वेन्सी काढली. अजून आपल्याला टाईम काढायचं आहे. तर टाईम कसा काढणार, टाईमचा फॉर्म्युला असा आहे, टी इज इक्वल टू 1/f इज इक्वल टू 1/f. किती काढलं आपण, 0.955. ह्याचं डिव्हिजन केलं, 1ला 0.955 डिवाइड केलं, आन्सर येतं आपलं 1.047 सेकंड. ओके, आपला जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन इज 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. ह्याचं मिनिंग काय आहे की डिस्प्लेसमेंट एक्स, ओके, हे ॲम्प्लिट्यूडच्या 1/3 आहे म्हणून a × 1/3 लिहिलं आहे. म्हणजे a × 1 a म्हणजे एक्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू a डिवाइड बाय 3. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी विल बी इट्स कायनेटिक एनर्जी. ओके, आपल्याला काढायचं आहे किती फ्रॅक्शनमध्ये कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जीचा फ्रॅक्शन काय असेल तो फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 KA² अँड पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 KX². ओके, मग आपल्याला पुढे बघा काय करायला लागेल की ह्या दोघांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. मग PE/T. मग आपण दोन्ही इक्वेशन जे आहेत, पीईचं इक्वेशन 1/2 KX² डिवाइड बाय 1/2 KA² हे लिहिलं. 1/2 1/2 गेट कॅन्सल, के गेट कॅन्सल, देअरफॉर x²/a². पण x²ची व्हॅल्यू आपली a/3 आहे म्हणून आपण ते सबस्टिट्यूट केली a/3 अँड a ची व्हॅल्यू a ॲज इट इज. ओके, मग ह्याचा आता पूर्ण ब्रॅकेटचा आपण स्क्वेअर करून घेऊया. म्हणजे काय होईल, पण इथे a गेट कॅन्सल होतील म्हणजेच काय येणार, आणि इथे a कॅन्सल झाल्यामुळे काय येणार, 1/3 राहणार. राईट, 1/3चा स्क्वेअर म्हणजेच काय तो 1/9. ओके, मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी. बरोबर, मग कायनेटिक एनर्जी अशी फाइंड आउट करतो आपण, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग आपण कायनेटिक एनर्जी यासाठी टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी असं फाइंड आउट करतोय आपण. तर त्यामध्ये पुढे आपली स्टेप काय असणार, देअरफॉर कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी. हा जो आपल्याला रेशो काढायचा आहे ह्या क्वेश्चनमध्ये, त्यासाठी आपण थोडं मॉडिफिकेशन करूया. तर कसं करणार, टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी डिवाइड बाय टोटल एनर्जी. म्हणजे सगळ्याला आपण टोटल एनर्जीने डिवाइड केलेलं आहे. ह्या फर्स्ट केसमध्ये आपल्याला कॉमन काय मिळतं ह्याच्यामध्ये की आपण हे इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये लिहूया, TE/T मायनस PE/T म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मायनस अपॉन टोटल एनर्जी. बरोबर, ह्यामध्ये आपल्याला कॉमन काय मिळते दोघांमध्ये, तर टोटल एनर्जी अपॉन टोटल एनर्जी म्हणजेच 1. राईट, म्हणजे आणि इथे मायनस PE/T. राईट, ओके, पण PE/T ची व्हॅल्यू किती काढली आपण, 1/9. देअरफॉर कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी इज इक्वल टू 1 - 1/9. ओके, मग 9 1 जा 9 -1
8 अपॉन 9. मग आपला रेशो किती आला टोटल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा? 8/9 ऑफ द टोटल एनर्जी is kinetic. Okay, this is the answer of this question. Third problem बघा कसा आहे. A bar magnet of mass 120 gram in the form of rectangular parallelepiped has dimensions L is equal to 40 millimeter, breadth is equal to 10 millimeter, height is equal to 80 millimeter. What is dimension H म्हणजे height vertically of the magnet performs angular oscillation in the plane of the magnetic field with the period pi seconds. Pi second means 3.14 seconds. If the magnetic moment is 3.4 ampere meter square, determine the influencing magnetic field. Okay, फेब्रुवारी 2023 चा क्वेश्चन आहे, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपला डाटा काय दिलाय तो बघूया. एम इज इक्वल टू 120 ग्रॅम. आता ग्रॅमला आपल्याला के जीमध्ये कन्वर्ट करायचं, तर के जीमध्ये कन्वर्ट करायचं तर 1000ने डिवाइड करायचं. ओके, 120 अपॉन 1000 दॅट इज 0.120 kg, राईट. लेंथ मिलीमीटरमध्ये आहे, ते आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. सेम 40 डिवाइड बाय 1000. ओके, 3 डेसिमल पॉईंट शिफ्ट करणार आपण, 1, 2 आणि 3, राईट. 1, 2 अँड 3, देअरफॉर 0.04 मिलीमीटर. सेम ब्रेड्थ 0.01 मीटर, 10 मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन केलं. आणि हाईट 0.08 मीटर, राईट. आपला म्यू किती दिला आहे म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट 3.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. आपल्याला काय काढायचे आहे? मॅग्नेटिक फील्ड काढायचे आहे, बी क्वेश्चन मार्क. ओके, फॉर्म्युला काय बीचा? 4 × I अपॉन म्यू. ओके, बट आय हा बार मॅग्नेटसाठीचा आयचा फॉर्म्युला डिफरंट आहे. तो काय आयचा फॉर्म्युला कसा आहे? एम × L² + B² डिवाइड बाय 12 हा आय साठीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग आपल्याला ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. त्या कशा केल्यात बघा. बीची व्हॅल्यू आपली 4, ह्याची व्हॅल्यू 4 ऑलरेडी फॉर्म्युलातच आपला 4 आहे. तर 4 × एमची व्हॅल्यू मास 0.12 kg, देअरफॉर 0.12. आपला लेंथ किती आहे? तर 0.04 मिलीमीटर, देअरफॉर 0.04 स्क्वेअर. आणि ब्रेड किती आहे? 0.01 स्क्वेअर, राईट. कारण आपल्या इथे आपण ती कन्वर्ट करून घेतलेली आहे. आणि आपला म्यू किती आहे? 3.4. ओके, आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं ते. 4 तसाच ठेवूया. 4 × 0.12 × 0.04चा स्क्वेअर किती येतो? 0.0016. ओके, कारण बघू शकतो आपण करून, इथे बघूया. 0.04 × 0.04 दॅट इज 4 4 जा 16. ओके, मग किती झिरो आहेत? 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, हे आपलं काय झालं? 0.0016. हे आपण इथे 0.04चा स्क्वेअर फाइंड आउट केला. तसा 0.01 ह्याच पद्धतीने केला येतो 0.0001. ओके, तर डिवाइड बाय 12 तुम्ही ट्राय करून बघा. 0.0016 + 0.001 ह्याचं ॲडिशन किती येतं? तर 0.0017. बाकीचा सगळा डाटा ॲज इट इज आपण लिहिलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे? तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करण्याआधी ह्याचं डिव्हिजन करणं आवश्यक आहे. आपण डिव्हिजन करून घेऊया. 0.12 × 0.0017चं डिव्हिजन करण्याऐवजी आपण 17चं डिव्हिजन 17, 2 डेसिमल पॉईंट शिफ्ट करूया इकडे. 4 डेसिमल पॉईंट इकडे गेले. 1 2 3 4 × 10⁻⁻⁴ डिवाइड बाय 12 असं येईल, राईट. त्याच्यानंतर आपण डिव्हिजनला सेम 3.4 राईट डाऊन करूया. नेक्स्ट स्टेप अशी येईल आपली. ह्याचं डिव्हिजन करूया आपण. बी × 4 × 0.12 × ह्याचं डिव्हिजन किती येईल? 12 1 जा 12, रिमेनिंग 5 50, 12 4 जा 48, रिमेनिंग 2 20, 12 1 जा 12. ओके, × 10⁻⁻⁴, राईट. हे आपलं झालं डिव्हिजन. 12ने 17ला डिवाइड केलं. 3.4 ॲज इट इज आपण इथे लिहिलेले आहेत. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.12 आणि 1.14 हे तुम्ही मल्टिप्लिकेशन इझी आहे. तर ते मल्टिप्लिकेशन आपल्याला येईल 0.4 × 0.1692. ओके, × 10⁻⁴. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? 3.4 ॲज इट इज. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते पण इझी आहे. 4 8 जा 8, 4 9 जा
4 टू जा 8, 4 9 जा 36, कॅरी ओव्हर 3, 4 6 जा 24 प्लस 3 27, राईट. त्याच्यानंतर काय येणार, कॅरी ओव्हर 2, 4 1 जा 4 6. ओके, किती डेसिमल, 1 2 3 4, दॅट इज 0.6768 इंटू 10 मायनस 4 डिवाइड बाय 3.4, राईट. आता 3.4 ने 0.68ला डिवाइड करायचं, ते थोडं डिफिकल्ट आहे. मग आपण नेक्स्ट स्टेप अजून अशी करू शकतो, बी इज इक्वल टू एक डेसिमल पॉईंट शिफ्ट करूया, 6.768 इंटू 10⁻⁻5 डिवाइड बाय 3.4. आता 34 टू जा 68, म्हणजे ऑलमोस्ट आपला आन्सर किती येतं, 1.99 इंटू 10⁻⁻5. Okay, this is our answer, Tesla. Okay, this is the magnetic field. This is our final answer. Our fourth problem is a particle performing linear SHM has maximum velocity to 25 centimeter per second and maximum acceleration 100 centimeter per second square. Find period of oscillation. Okay, एक ऑक्सिलेशनचा पिरियड किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर मॅक्झिमम वेलोसिटी आपल्याला VM किती दिली आहे, 25 सेंटीमीटर पर सेकंड. ॲक्सलेरेशन AM किती आहे, 100 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. फाइंड आउट T, राईट. फॉर्म्युला काय आपला आहे, VMचा मॅक्झिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला ए ओमेगा आणि मॅक्झिमम ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, AM इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. आपण 2ला 1ने डिवाइड केलं, मग काय आलं, AM अपॉन VM इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर अपॉन ए ओमेगा. ए गेट कॅन्सल, ओमेगा गेला 1 ओमेगा, म्हणजे AM अपॉन VM इज इक्वल टू ओमेगा. मग ओमेगाची व्हॅल्यू आपली काय, ओमेगा फाइंड आउट करायचा असेल तर आपण कसं करणार, AMची व्हॅल्यू 100 डिवाइड बाय VMची व्हॅल्यू 25, 100 25 4 जा 100. ओके, 4 रेडियन पर सेकंड. दिस इज ओमेगा. ओके, मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पिरियड फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. पिरियडचा फॉर्म्युला कसा आहे, T पाय अपॉन ओमेगा. मग 2 पायची व्हॅल्यू किती, 3.14, राईट. डिवाइड बाय ओमेगा किती आलाय, 4 आलाय. म्हणजे कसं येणार, 2 1 जा 2, 2 2 जा 4, दॅट मीन्स 3/14 डिवाइड बाय 2. ह्याचं डिव्हिजन किती येतं, तर 1.57 second. This is the answer of our question. Fifth problem is, at what distance from the mean position is the kinetic energy of particle performing SHM of amplitude 10 centimeter, 3 times its potential energy. Okay, आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे कशाचं, ज्या वेळेला कायनेटिक पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ अ ॲम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर असेल त्यावेळेला. ओके, मग जुलै 2024चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपलं डिस्टन्स किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला अजून एक कंडिशन काय दिली आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. ओके, बघा, इज द कायनेटिक एनर्जी द पार्ट परफॉर्मिंग SHM मॅग्निट्यूड 10 सेंटीमीटर 3 times its potential energy, right. Therefore K is equal to 3P. Find out X, that means distance find out करायचा आहे. तर आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 K इंटू ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अँड पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 kx स्क्वेअर. ओके, मग ह्या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर काय जाणार, 1/2 गेट कॅन्सल, के गेट कॅन्सल, मग राहणार काय, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर, राईट. पण पोटेन्शियल एनर्जी किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, देअरफॉर 3x स्क्वेअर. ओके, मग आपण पुढे नेक्स्ट स्टेप काय होणार, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर. ओके, देअरफॉर a स्क्वेअर ॲज इट इज इथे राहतील, मायनस x स्क्वेअर राईट हँडला शिफ्ट झाल्या प्लस होतील, मग 3x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 4x स्क्वेअर. ओके, देअरफॉर ह्याचा a चा स्क्वेअर रूट घेतला तर आपण 4चा स्क्वेअर रूट 2 आणि x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट x, राईट. a इज इक्वल टू 2x, राईट. मग a ची व्हॅल्यू आपण a स्क्वेअरची पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी घेऊ शकतो. देअरफॉर आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की x फाइंड आउट करायचं आहे. मग x कसा करणार, हा a ह्या साईडला 2ला डिवाइड होणार, देअरफॉर 2 डिवाइड बाय a डिवाइड बाय 2 इकडे डिवाइड होणार, a डिवाइड बाय 2 प्लस मायनस, राईट. बट a ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, 10 divided by 2, therefore x is equal to plus minus 5, right. But 5 centimeter cannot be 5 distance, cannot be negative, therefore x is equal to 5 centimeter. This is the answer of our question.
Sixth problem is a body of mass 0.2 kg performing linear SHM. It experienced a restoring force 0.4 Newton when displacement from the mean position is 8 cm. Determine force constant. Okay, जुलै 2024चा प्रॉब्लेम 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपल्याला काय काय दिलं आहे, एफ दिलं आहे. एफ म्हणजे काय, फोर्स. किती फोर्स आहे, 0.4 न्यूटन. डिस्टन्स दिलं आहे 8 सेंटीमीटर. आपल्याला ते मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 100ने डिवाइड करतो. देअरफॉर 0.08 मीटर. फाइंड आउट काय करायचं आहे, फोर्स कॉन्स्टंट दॅट इज के. मग केचा फॉर्म्युला काय, एफ अपॉन एक्स दॅट इज 0.4 अपॉन 0.08. मग हे सॉल्व कसं करणार, तर 0.08 छोटा आहे 4पेक्षा. मग 2 डेसिमल पॉईंट शिफ्ट करू, 80 झाले. आणि वरचा हा 4ला 1 आणि अजून 1 2 40. ओके, दॅट मीन्स 5 न्यूटन पर मीटर. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. Seventh problem is calculate the period of particle performing linear SHM with maximum speed 0.08 meter per second and maximum acceleration 0.32 meter per second square. ओके, मग गिवन आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी दिली आहे 0.08 मीटर पर सेकंड आणि ॲक्सेलरेशन दिले आहे 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपला पिरियड फाइंड आउट करायचा आहे. तर फॉर्म्युला पिरियडसाठीचा ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल 2π अपॉन टी. जर टी फाइंड आउट करायचं असेल तर टी लेफ्ट हँड साईडला जाईल, म्हणजे तो न्युमेरेटरला जाईल. ओके, आणि ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स हे जेव्हा ह्या साईडला राईट हँड साईडला शिफ्ट होतील तेव्हा त्यांचा सिक्वेन्स चेंज होईल. म्हणजे व्ही मॅक्स न्युमेरेटरला जाईल आणि ए मॅक्स डिनॉमिनेटरला जाईल. राईट, मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 2 × 3.14 × 0.08 अपॉन 0.32. नेक्स्ट स्टेप काय येणार, तर 0.8 4 32. राईट, therefore 2 × 3.14 divided by 4. 2 1 2, 2 2 4. ओके, मग किती झालं बघा, 2ने 3.14ला डिवाइड केलं, फायनल आन्सर आपलं येतं 1.571 सेकंड. दिस इज द टाइम पिरियड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM.